नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 वाटी अगदी बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने बरोबर 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेलं इथे मी गाजर घेतलेलं आहे। 1 वाटी यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालून घ्यायची आहे। आता अर्धा चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालूया, अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि 1 चमचा रेड चिली सॉस घालून घ्यायचे आणि 1 चमचा सोया सॉस घालायचे। आता मी अर्धी वाटी इथे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे। इथे मी अर्धीच वाटी कॉर्न फ्लोअर घातलेला आहे, गरज लागली तर आपण आणखी यामध्ये ऍड करूया। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे सगळे जिन्नस हाताने चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये, भाज्यांमध्ये स्वतःचं पाणी असतं, त्यामध्येच आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी हे छान असं मिक्स करून घेतलंय। मला असं वाटतं यामध्ये आणखी कॉर्न फ्लोअर बसेल, त्यामुळे अर्धी वाटी मी यामध्ये कॉर्न फ्लोअर आणखी घालून घेत आहे। टोटल आपण 1 वाटी इथे कॉर्न फ्लोअर यामध्ये वापरले। आता छान याला मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा छान तयार करून घेतलेला आहे। इथे आज आपण मंचुरियन तयार करत आहोत, तर हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता या पद्धतीने याचा मी असा गोळा तयार करून घेतलाय। या पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे। आता आपण यांना फ्राय करून घेऊया, तर त्यासाठी तेल गरम करून घेतलंय। आता हे मंचुरियन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचे। एका साइडने मंचुरियन फ्राय झाल्यावरती यांना उलटून घ्यायचे आणि दोन्ही साइडने चांगलं फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे मंचुरियन क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मंचुरियनला रंग खूप सुरेख आलेला आहे आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे तयार झालेले आहे। आता मंचुरियनसाठी ग्रेव्ही कशी करायची ते बघूया। तर त्यासाठी एका बाउलमध्ये सुरुवातीला 2 चमचे आपल्याला कॉर्न फ्लोअर घ्यायचे आहे। आता हे मंचुरियन अगदी चायनीज सेंटर सारखे तयार होण्यासाठी इथे आपल्याला व्हेज मंचुरियन मसाला वापरायचा आहे। तर यातील आपल्याला 2 चमचे हा मसाला घालून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं यामध्ये आणि याची आपल्याला स्लरीही तयार करून घ्यायची। याला मी मिक्स करून घेतले। बघू शकता इथे आपली ही स्लरी तयार झालेली आहे। आता कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे आपल्याला बारीक कापून घेतलेला लसूण घालायचे, 1 चमचा बारीक कापून घेतलेलं आलं घालायचे, पाव चमचा हिंग घालायचे। आता आलं आणि लसूण आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं फ्राय करून घ्यायचे। छान हे फ्राय झालेलं आहे। यामध्ये आता भाज्या घालूया। अर्धी वाटी उभा कापून घेतलेला कांदा घालायचा, अर्धी वाटी शिमला मिरची घालून घ्यायची, पाव वाटी गाजर घालायचे आणि 1 वाटी आपल्याला इथे बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घालायची आणि अर्धी वाटी कांद्याची पात घालून घ्यायची। आता या भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या आहे। चायनीजचा कुठलाही पदार्थ बनवताना भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरतीच नेहमी परतून घ्यायच्या, त्यामुळे भाज्यांमध्ये एक स्मोकी फ्लेवर येतो आणि त्यामुळेच हा पदार्थ अगदी चायनीज सेंटर सारखा तयार होतो। आता यामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर घालून घेतली, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा सोया सॉस घालायचे, 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे आणि 1 चमचा रेड चिली सॉस यामध्ये घालून घेतला। हे सगळे सॉस घरातील जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने इथे मी मोजून घेतलेले आहे। आता हे सगळे सॉस आपल्याला भाज्यांमध्ये चांगले 1 ते 2 सेकंद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तयार करून घेतलेली कॉर्न फ्लोअर आणि मंचुरियन मसाल्याची स्लरी यामध्ये घालून घ्यायचे आणि 1 ग्लास यामध्ये पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचे। आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचे। मीठ थोडं बेतानेच घाला, कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं आणि मंचुरियन बनवताना देखील आपण त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता ही ग्रेव्ही गॅसच्या मंद आचेवरती हलकासा घट्टपणा येईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे। बघू शकता मस्त अशी या ग्रेव्हीला दाटसरपणा देखील आलेला आहे आणि याच पद्धतीचे आपल्याला या ग्रेव्हीची थिकनेस ठेवायची। आता तयार करून घेतलेले मंचुरियन यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे, याला मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला यावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे मी या मंचुरियनवरती एक वाफ काढून घेतलेली आहे। झाकण काढूया। बघू शकता इथे आपले मस्तसे मंचुरियन तयार झालेले आहे।
जसे चायनीज सेंटरवरती मिळतात तसेच आणि त्याच चवीचे मंचुरियन घरच्या घरी तयार झाले। आता लगेच आपण यांना सर्व्ह करून घेऊया। असे हे मंचुरियन बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवा। लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतील इतके चविष्ट तयार होता। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी सॉस पॅन मध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि या पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायचे। पाण्याला उकळ आलेली आहे। इथे मी 1 कप आता सोया वडी घेतलेली आहे। ही सोया वडी या पाण्यामध्ये घालायची। आता ही सोया वडी आपल्याला मऊसूत आणि सॉफ्ट होईपर्यंत 4 ते 5 मिनिटं चांगली पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही सोया वडी चांगली शिजवून घेतलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि याला एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता ही सोया वडी फार गरम आहे तर त्यामुळे याला थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि नंतर या सोया वडीतील जे पाणी आहे ते हाताने छान असं दाबून आपल्याला पूर्णपणे पिळून घ्यायचे आहे। याच पद्धतीने सगळ्या सोया वडीतील पाणी आपल्याला काढून घ्यायचे। आता या सोया वडी आपण एका बाउलमध्ये घालून घेऊया। यामध्ये 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे आहे आणि पाव चमचा यामध्ये आता आपण काळी मिरी पावडर घालून घेऊया। अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचंय रंगासाठी। आता 1 चमचा यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस घालून घ्यायचंय आणि 1 चमचा सोया सॉस घालायचंय। आता यामध्ये मीठ घालायचं नाही कारण सोया वडीमध्ये देखील आपण मीठ घातलेलं होतं आणि सॉसेसमध्ये देखील मीठ असतं। आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जे कॉर्नफ्लोअर आहे तर ते सगळं व्यवस्थित या सोया वडीला कोट झालं पाहिजे या पद्धतीने। आता लगेच आपण ही सोया वडी फ्राय करून घेऊया। त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। सोया वडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। आता या सोया वडी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। इथे आपण सोयाबीन चिल्ली तयार करत आहोत तर त्यासाठी इथे मी ही सोया वडी मस्तशी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत अशी ही सोया वडी फ्राय झालेली आहे। याच पद्धतीने सगळी सोया वडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। अशी ही सोया वडी नुसती खायला देखील अप्रतिम लागते। इथे आपण सोयाबीन चिल्ली तयार करत आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे। एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे। त्याच चमच्याने 3 चमचे यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचे। आता 1 चमचे इथे आपल्याला चिली सॉस घालून घ्यायचे आणि 1 चमचे टोमॅटो केचप घालायचे। थोडंसं पाणी घालायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। इथे आपली ही स्लरी तयार झालेली आहे। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे बारीक कापून घेतलेलं लसूण घालायचे, 1 चमचा बारीक कापून घेतलेलं आलं घालायचे आणि पाव चमचा हिंग घालायचे। आता आलं आणि लसूण हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं फ्राय करून घ्यायचे। आलं लसूण फ्राय झालेलं आहे। पाव वाटी यामध्ये थोडासा जाड कापून घेतलेला कांदा घालायचे, पाव वाटी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचे, 1 वाटी यामध्ये बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घालायचे, अर्धी वाटी यामध्ये शिमला मिरची घालायची आणि अर्धा वाटी कांद्याची पात घालून घ्यायची। आता या सगळ्या भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या। इथे मी या भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहे। आता अर्धा चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालून घ्यायची। आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे रंगासाठी, 1 चमचा व्हिनेगर घालून घ्यायचे आणि तयार करून घेतलेली सॉसेस आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये घालून घ्यायची आहे। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे, याला मिक्स करून घ्यायचे। आता चवीप्रमाणे ग्रेव्हीमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ यामध्ये बेताने घालायचे कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं। छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचे। इथे मी ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला फ्राय करून घेतलेली ही सोया वडी घालून घ्यायची। सोया वडी छान या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं। सोया वडी चांगली ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे।
मी यावरती एक वाफ काढून घेतलेली आहे। तयार झाली इथे आपली मस्त अशी सोयाबीन चिल्ली। सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे, म्हणजे सोयाबीन चिल्ली चवीलाही अगदी छान लागते। मस्त अशी चायनीज सेंटर सारखी इथे आपली ही सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे। चवीला अगदी मस्त तयार होते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतकी चविष्ट लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1.5 वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आहे। जर घरात बासमती तांदूळ अवेलेबल नसेल, जो तांदूळ घरामध्ये असेल तो घेतला तरी सुद्धा चालू शकतं। यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि तांदूळ 3 ते 4 वेळेस आपल्याला चांगले वॉश करून घ्यायचे। तांदूळ इथे मी चांगले वॉश करून घेतलेले आहे। इथे आपल्याला फ्राईड राईस तयार करायचा आहे, तर त्यासाठी सगळ्यात आधी भात शिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी 6 ग्लास पाणी मी कढईमध्ये घालून घेतले। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि पोहे खायचे 2 छोटे चमचे यामध्ये तेल घालायचे। पाण्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याला खडखडून एक उकड आपल्याला काढून घ्यायची आहे। आता पाण्याला चांगली उकळ आलेली आहे। आता हे तांदूळ यामध्ये आपण घालून घेऊया। आता हा तांदूळ आपल्याला 90% शिजवून घ्यायचा आहे। जास्त तांदूळ ओव्हरकुक करायचा नाही, नाहीतर मग जो फ्राईड राईस आहे तर त्याचा लद्दा तयार होऊ शकतो। त्यामुळे तांदूळ आपल्याला 90% शिजवून घ्यायचा आहे। जसं आपण बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घेतो ना, त्याच पद्धतीने हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे, बघू शकता। आता लगेच गॅस बंद करायचे आणि याला एका चाळणवरती काढून घ्यायचे आणि हा तांदूळ आपल्याला असा चाळणमध्ये पसरवून घ्यायचा आहे, कारण तांदळाची वाफ तयार होते आणि वाफेमुळे तांदूळ हा ओव्हर कुक होऊ शकतो। त्यामुळे असा हा तांदूळ आपल्याला चाळणवरती पसरवून घ्यायचा आहे। आता फ्राईड राईस कसा बनवायचा ते आपण बघूया। कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल मी गरम करून घेतले। यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचे, 2 चमचे बारीक कापून घेतलेला लसूण यामध्ये घालायचे आणि 1 चमचा बारीक कापून घेतलेलं आलं यामध्ये घालायचे। लसूण आणि आलं हलक्या गुलाबी रंगावरती चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे या पद्धतीने। आता यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेले बीन्स घालायचे, अर्धी वाटी यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची, अर्धी वाटी गाजर घालूया आणि 1 वाटी बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घातला आणि 1 वाटी यामध्ये कांद्याची पात घालून घ्यायची आहे। आता या सगळ्या भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे। इथे मी ह्या भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण काही जिन्नस ऍड करून घेऊया। 2 चमचे यामध्ये आपल्याला शेजवान फ्राईड राईस मसाला घालून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे शेजवान सॉस सुद्धा घालू शकता। 1 चमचा काळी मिरी पावडर घालायचे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचंय, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी। पोहे खायचे 2 चमचे यामध्ये सोया सॉस घालायचे आणि त्याच चमच्याने 2 चमचे रेड चिली सॉस घालून घेतला आणि 2 चमचे टोमॅटो केचप घातले। आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ बेतानेच घालायचंय, कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं आणि इथे आपण भात शिजवताना देखील मीठ वापरलेलं होतं। सगळे सॉसेस चांगले आपल्याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हा शिजवून घेतलेला भात यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा भात आपल्याला चांगले या तयार करून घेतलेल्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे भाताचे तुकडे पडणार नाही। इथे मी याला छान मिक्स करून घेतलेला आहे, बघू शकता। अगदी परफेक्ट असा इथे आपला हा फ्राईड राईस तयार झालेला आहे। आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि झाकण ठेवून एक वाफ आपल्याला या फ्राईड राईसवरती काढून घ्यायची आहे। इथे मी या फ्राईड राईसवरती एक वाफ काढून घेतलेली आहे। तयार झाला मस्त असा चमचमीत अगदी चायनीज सेंटरवरती मिळतो तसाच आणि त्याच चवीचा फ्राईड राईस घरच्या घरी। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया। असा हा फ्राईड राईस चवीला अगदी भन्नाट लागतो आणि लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, इतका चविष्ट तयार होतो। नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी अगदी बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पोहे खायचा 1 चमचा सोया सॉस यामध्ये घालून घेतला।
आणि 1 चमचा यामध्ये रेड चिली सॉस घालून घेतला। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे पत्ताकोबी थोडीशी सॉफ्ट होते आणि पत्ताकोबीमधून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते। त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 वाटी मी कॉर्न फ्लोअर घालून घेतलेली आहे आणि पाव वाटी मैदा घातलेला आहे। सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पत्ताकोबीला भरपूर सारं पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। इथे मी पीठ चांगलं तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता या पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार करण्यासाठी मी अजिबात थोडाही पाण्याचा वापर नाही केलेला। इथे आज आपण कोबीचे मंचुरियन तयार करत आहोत, तर त्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे। हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घ्यायचे आणि असं तेलामध्ये घालून घ्यायचे। आता हे मंचुरियन आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मध्यम आचेवरती चांगले फ्राय करून घ्यायचे। एका साइडने मंचुरियन फ्राय झाल्यावरती दुसऱ्या साइडने पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करून घ्यायचे। मंचुरियन इथे मी फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार झाले। चायनीज सेंटरवरती मिळतात अगदी तसेच आणि त्याच चवीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरी तयार केले। चवीला हे अगदी छान लागतात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण हक्का नूडल्स तयार करणार आहोत, त्यासाठी इथे मी नूडल्स घेतलेले आहेत। ह्या नूडल्स आता आपण पाण्यामध्ये घालूयात। नूडल्स आपल्याला 70 to 80% शिजवून घ्यायचे आहेत। जास्त नूडल्स ओव्हर कुक करायचे नाहीत। जर जास्त नूडल्स शिजल्या तर त्यांचा लद्दा तयार होतो। इथे मी नूडल्स छान शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला या नूडल्स 70 to 80% शिजवून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद करूयात आणि याला आपण एका चाळणवरती अशा पद्धतीने काढून घेऊयात। आता या नूडल्स चाळणवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत। आता या नूडल्सवरती आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे, कारण नूडल्स खूप गरम आहेत आणि त्याची जी कुकिंग प्रोसेस असते तर ती चालूच असते, तर ती बंद होण्यासाठी यावरती थंड पाणी घालून घ्यायचं। असं नूडल्सवरती थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स ओव्हर कुक होत नाहीत आणि त्यांचा लद्दा तयार होत नाहीत। नूडल्स अगदी छान सुटसुटीत आणि मोकळ्या मोकळ्या तयार होतात। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचंय। इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या उभ्या बारीक कापून घेतल्या होत्या, तर त्या घातल्या। हा लसूण आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने छान परतून घ्यायचंय। यामध्ये पाव चमचा हिंग घालूया। आता इथे मी 1 मोठ्या साईजचा कांदा घेतला आणि याला अशा पद्धतीने उभा कापून घेतलेला आहे। आता हा कांदा आपल्याला गॅसच्या अगदी हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं हलक्या गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने। इथे मी 1 वाटी पत्ताकोबी अशा पद्धतीने उभी बारीक कापून घेतलेली आहे आणि आता यामध्ये त्याच पद्धतीने मी कापून घेतलेली शिमला मिरची घालत आहे। आता या भाज्या गॅसच्या अगदी हाय फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। या भाज्या शिजवून घ्यायच्या नाहीत। अशा या भाज्या 4 ते 5 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेस हक्का नूडल्स मध्ये खूप छान उतरतो आणि या नूडल्स ठेल्यावरती मिळतात तशाच आणि सेम त्याच चवीच्या तयार होतात। आता या भाज्या छान परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप घालायचे। सॉस जळू नये त्यासाठी यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आणि हे सॉस भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात। इथे मी 2 चमचे नूडल्स मसाला घेतलाय, 1 चमचा तिखट घेतले आणि पाव चमचा हळदी पावडर घेतली। आता हे सर्व मसाले आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, नूडल्स बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरतीच करायची आहे। आता यामध्ये आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत। आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय। लक्षात ठेवायचं, नूडल्स शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत।
यावरती झाकण ठेवूयात आणि आपल्याला नूडल्सवरती एक वाफ काढून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने तयार झाल्या इथे आपल्या हक्का नूडल्स। ज्या पद्धतीची टेस्ट ठेल्यावरच्या नूडल्समध्ये येते सेम तशाच पद्धतीची आणि त्याच चवीच्या ह्या हक्का नूडल्स आज आपण घरी तयार केलेले आहे। चवीला अगदी छान तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।